ऐकतोय अनिकेत सावंतजी. ओव्हर टू अनिकेतजी. यस नक्कीच. थँक्यू विवेक सर. सर्वप्रथम गणरायाला वंदन. आई जीवनाचे नतमस्तक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचे मोरेगाव चॅलेंजच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुम्ही पाहताय ऐकताय शामूबाई नाना जलकल्याण फाउंडेशन मोरेगाव चॅलेंज पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवा चषक 2025 पर्व दुसऱ्या पर्वातील चालू असलेला सामना किंजल 11 आणि VCC डोंगरपाडा महत्वपूर्ण लढत असेल. दोन्ही संघाची पहिला चेंडू समोरच्या दिशेने टोलवलाय. काय घडेल काय बिघडेल. एक चोरटी सिंगल एक चिकी सिंगल धावफलकात ऍड होईल. धावांचा होतोय श्री गणेशा. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले धीरजच्या बॅट मधून. स्ट्राईक वरती एलन. या खेळाडूकडे क्षमता आहे स्कोर कार्ड हलवण्याची. आलाय निर्धाव आलाय. दुसरा चेंडू निर्धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. एलन याचा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका. थोडं लेझी क्रिकेट म्हणावं लागेल एलन याचं. दोन्ही चेंडू निर्धाव. सुंदर असं षटक म्हणावं लागेल जीत याचं. आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी हात पसरवले. अवांतर रूपात भर पडते. दोन चेंडू 3 चेंडू 2 धावा. हो हो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये सरळ चेंडू निघून गेलाय. धावफलकात 1 धाव अजून ऍड होईल. 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावर धावा लागलेत आतापर्यंत फक्त 3. सुंदर असं षटक म्हणावं लागेल जीत याचं. फटका 2 खेळाडूंना भेदून सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले 7. षटक संपलंय. पहिलं जीत याचं महत्वपूर्ण षटक होतं. जीत याचं धावफलकावर धावा लागले फक्त 7. एक षटकाच्या समाप्तीनंतर UCC डोंगरपाडा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतो संघ UCC डोंगरपाडा. चला UCC डोंगरपाडा आपला 12th मॅन पाठवायचा. अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे. आउटसाइड दी लेग स्टंपचा मारा. डाव्या इष्टीचा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर रूपात भर पडते. समोर देशात टोलला आहे. गचाड असं क्षेत्ररक्षण. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार डीजे. थँक्यू डीजे. खूप लेझी क्रिकेट. खराब असं क्षेत्ररक्षण UCC डोंगरपाडा याच्या रंगाचं. निर्धाव आलाय. कमबॅक म्हणावा लागेल अवधूत याचं. पहिल्या चौकानंतर कमबॅक अवधूत याचा. पुढील चेंडू 4 लेनचा बॉल समोरच्या दिशेने टोलवलाय. क्षेत्ररक्षण सुंदर नयन याचं. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावफलकावर धावा लागलाय फक्त 13. मोठा फटका येईल का जीत याचं. खूपच खराब लेझी क्रिकेट पाहायला भेटतंय UCC डोंगरपाडा या संघाचं. गडी झालाय बात डीजे. वन प्लस 1 नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. धावफलकावर धावा लागलेत 15. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लागते लीडिंग एज. यष्टीरक्षक फील्ड करेल तोपर्यंत 22च्या रूपात 5 धावा ऍड होतील. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. दुसऱ्या षटकात उर्वरित 2 चेंडू बाकी.
सॉरी अंतिम चेंडू असेल. निर्धाव आलाय. डीजे थँक्यू डीजे. चला गोलंदाजी मारवरती वेदांत. सॉरी डीजे मास्टर. खरं तर डीजे यांचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे. कालच्या दिवसापासून प्रेक्षक वर्ग जिकडे जास्त होतो ना कौस्तुभजी, त्या प्रेक्षक वर्गाला डीजे मास्टरनी प्रभावित केलं होतं. त्याचं कारण सुद्धा होतं. डीजे मास्टर सुद्धा प्रभावित केलंय. गोलंदाजी मारवरती वेदांत. वेदांत यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आले. वेदांतने जर का गोलंदाजी करताना विकेट हॅट्रिक काढली तो ओम म्हात्रे आणि प्रेमल पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. ऑन साइडला फटका चांगला चेंडू सीमारेषा पार. कम ऑन डीजे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपालक धाव लागले 40 धावांचं आव्हान असेल. दोन मिनिटं. 9+1 धावपळकर धावा आपण पाहतोय 45. ऑफ साइडला डायरेक्ट हिट. जीत. येस 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 डायरेक्ट हिट. शेवटच्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. उत्तम गडी बाद. चला 2 मिनिटांमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस नंतरला तुम्हाला सुद्धा प्रभावित करण्याची संधी असेल. चला जयसाई विरार विरुद्ध BV एकलव्य.
46 धावांचं आव्हान आहे युसीसी संघ. जयसाई विरार विरुद्ध बीव्ही एकलव्य. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपालक धाव लागले 46. 46 धावांचं आव्हान असेल, भलं मोठं आव्हान असेल. 24 चेंडू मध्ये 46 46 धावांचं आव्हान. 2 मिनिटं थांबा दोन्ही. चला दोन्ही कर्णधार प्लीज लवकर या. जयसाई विरार विरुद्ध बीव्ही एकलव्य. बीव्ही एकलव्य कर्णधार चला. जयसाई विरार विरुद्ध बीव्ही एकलव्य. चला कोणाचा कॉल असेल, कोणाचा कॉल असेल? बीव्ही एकलव्यचा कॉल. एडीचा कॉल. आज नानाच्या बाजू सुद्धा. चला जयसाई विरार निर्णय कळवायचा आहे. अच्छा डिसिजन दोन्ही विचार करून. नाणेफेकीचा कॉल अजून बाकी आहे. चला सामन्याच्या दिशेने वळतोय. थँक्यू. 2 चेंडूचा खेळ झाला. तद्वर धावा लागले. धावपालकडे 2. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. गचाड क्षेत्ररक्षण, खराब असं क्षेत्ररक्षण. 2 खेळाडूला भेटून सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. डीजे. थँक्यू डीजे. पुढील चेंडू समोरेषा ऑन साइडला. अफलातून कव्हर ड्राईव्ह. डीजे. थँक्यू डीजे. पुढील चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू आडलाय. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावपालकी धाव लागले 14. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर. ओ अप्रतिम झेल. डीजे. थँक्यू डीजे. इक्वेशन असेल 17 चेंडू 28 धावांची गरज. हलक्या हाताने सन्मान दिलाय. एक चिकी सिंगल धावपालकात ऍड होईल. इक्वेशन असेल 16 चेंडू 27 धावांचं. पाठलाग होईल का? मोठा फटका. सुंदर असा. डीजे. थँक्यू डीजे. लेझी क्रिकेट दोन्ही संघाकडून पाहायला भेटते. दोन्ही संघ स्पर्धेच्या बाहेर गेलेत. नॉकआउट. ओहो गचाड असे क्षेत्ररक्षण. सरळ चेंडू निघून गेलाय. चौकारा लगत. डीजे. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 आलेत. तिसरा.
31. इक्वेशन असेल 13 चेंडू 15 धावा. 1 to go. अंतिम चेंडू. चला इक्वेशन असेल 12 चेंडू 15 धावा. पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय. निर्धाव आलाय. धावांचा पाठलाग होईल का? आतापर्यंत अफलातून फलंदाजी पाहायला भेटते. 12 चेंडू मध्ये 32 धावा कुठलेत या वेळेला. मोठा या चेंडूला थारा नाही. डीजे चला स्वतः कर्णधार पियुष चौधरी नॉन स्ट्राईक एंड वरती येत आहे. 7-13चं इक्वेशन. स्टेटच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फुल टॉस. नोचा इशारा. चेंडू सिंगल आहे. पियुष चौधरी फुलटॉस चेंडू. सर का पियुष चौधरी यांनी जर मॅच फिनिश केली तर UCC डोंगरपाडा या संघाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. फुलटॉस चेंडू. प्रयत्न चालू आहेत. स्वतः कर्णधार आहे पियुष चौधरी या संघाचा. आता जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये मॅच फिनिश करू शकतो का? बघा 2 मोठे फटके सामन्याच्या दिशेने वळू शकतो. पण इतका मोठा फटका खेळला गेला की सरळ षटकार. मंचाच्या वरून पहिला शॉट. कालपासूनच्या दिवसामधून पहिला शॉट कोणता खेळाडू पियुष चौधरी जो मंचाच्या वरती मारतोय. नवीन बॅटर वेदांत. मैदानाच्या आतमध्ये जुना बॉल द्यायचा आहे. नवनीत यांनी वेदांत यांच्या यष्ट उद्ध्वस्त केल्यात. वेदांत जसा आला तसाच मागे जाताना दिसतोय. एकदा डीजेला संधी. हार्ड लक UCC डोंगरपाडा. कॉंग्रॅच्युलेशन किंजल 11 नारंगी. दोन्ही संघांना पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ दाखवला. पुढील स्पर्धेसाठी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर निहाल. चला यायचंय मिस्टर निहाल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला यायचंय.